आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाची काही गोष्टच वेगळी आहे. ताटाला झणझणीत चटण्या असल्याशिवाय आपलं तर जेवणच पूर्ण होत नाही. चटण्या तर आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या प्रकारच्या खाल्ल्या असतील, पण कधीही भिजलेल्या चणा डाळीची झणझणीत अशी चटणी तुम्ही खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर एकदा नक्की बनवून बघा. दिसायला ही चटणी झुणक्यासारखी जरी वाटत असली तरी भिजलेल्या चणा डाळीमुळे तिला नेक्स्ट लेवलची चव येते. नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग बनवूया अगदी गावरान चवीची मजेदार अशी भिजलेल्या चणा डाळीची चटणी. तर ही चणा डाळीची चटणी बनवण्याकरता मी साधारणपणे 1 कप चणा डाळ एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे. वजनी प्रमाणात जर म्हणाल तर साधारणपणे 200 ग्रॅम चणा डाळ ही असेल. आता ही चणा डाळ आपल्याला 5 ते 7 तासांपर्यंत भिजवून घ्यायची आहे. 5 ते 7 तासांनंतर यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि चणा डाळ एकदा स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी चणा डाळ अगदी स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे. तर ही चणा डाळ आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. त्याबरोबरच यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी डाळ अगदी छानपैकी जाडसर वाटून घेतलेली आहे. आता ही वाटून घेतलेली चणा डाळ आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे. एका कढईमध्ये आता आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. त्यासोबतच अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून मिश्रण आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिखटाचा रंगसुद्धा अगदी छानपैकी खुलून येतो. आता वाटलेली चणा डाळ आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायची आहे आणि 1 ते 2 मिनिटापर्यंत अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे. तर या ठिकाणी चणा डाळ मसाल्यांमध्ये अगदी छानपैकी मिक्स झालेली आहे. तर आता झाकण बंद करून ही चणा डाळ आपल्याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत वाफवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे पाणी हाताच्या मदतीने शिंपडून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर चटणी आपल्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चटणी मी अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेली आहे. तर आता झाकण बंद करून ही चटणी आपल्याला पुन्हा 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी वाफवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटानंतर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर या ठिकाणी अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी चणा डाळीची चटणी तयार झालेली आहे. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही चटणी बनवू शकता. तसेच रोजच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ताटाला ज्वारीची भाकर, त्यासोबत झणझणीत अशी चणा डाळीची चटणी, कांदा, मिरची आणि दही, मग विचारायलाच नको. तर अस्सल गावरान चवीची ही चणा डाळीची चटणी तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.